2 सप्टेंबरचा जी.आर. रद्द करण्यात यावा यासाठी ओबीसी बांधव आता रस्त्यावर उतरलेला आहे आणि त्यासाठी नागपुरात भव्य असा मोर्चा जो आहे त्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। यशवंत स्टेडियमपासून हा मोर्चा निघणार आहे, संविधान चौकापर्यंत जाणार आहे। मात्र या ठिकाणी यशवंत स्टेडियमच्या ठिकाणी ज्या ठिकाणावरून मोर्चा निघणार आहे त्या ठिकाणी जर आपण बघितलं तर जे होर्डिंग्स आहे मोठ्या प्रमाणात होर्डिंग जे आहे ते हातात पकडणारे या ठिकाणी आलेले आहे। त्याचप्रमाणे ओबीसीचे जे झेंडे आहे सर्वत्र पिवळं असं वातावरण निर्माण झाल्याचं चित्र एकंदर पाहायला मिळते आहे। हजारोच्या संख्येने या ठिकाणी हे झेंडे आणण्यात आलेले आहे आणि ओबीसी बांधव सुद्धा आता या ठिकाणी यायला सुरुवात होताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी एक स्टेज उभारण्यात आलेला आहे ज्या ठिकाणावरून काही लोक मार्गदर्शन करणार आणि त्यानंतर ओबीसीचा मोर्चा जो आहे तो संविधान चौकाकडे रवाना होणार आहे। या ठिकाणी सुद्धा भव्य दिव्य अशी तयारी करण्यात आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते आहे। एकंदर म्हणजे या ठिकाणी येणारे ओबीसी बांधवांची गैरसोय होऊ नये त्या दृष्टिकोनातून पाण्याच्या बॉटल्स सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आणण्यात आलेले आहे। पोलिसांनी सुद्धा कडेकोट असा बंदोबस्त या ठिकाणी लावल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। समोर जर आपण बघितलं तर पोलिसांनी सगळीकडून बॅरिकेडिंग केलेलं आहे आणि या ठिकाणी जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा लागलेला आहे। एकंदर म्हणजे ओबीसींना न्याय मिळावा, ओबीसींसाठीचा जो 2 सप्टेंबरचा जी.आर. काढण्यात आलेला आहे तो जी.आर. ओबीसीला साठी अन्यायकारक आहे, तो जी.आर. रद्द करण्यात यावा अशा प्रकारची मागणी घेऊन हा मोर्चा जो आहे तो या ठिकाणावरून निघणार आहे। महत्त्वाचं म्हणजे विजय वडेट्टीवार या मोर्चाचं नेतृत्व करणार आहे, जेव्हा की सांगण्यात येत आहे की कुठलाही नेता मंचावर असणार नाही। मात्र आता ते वेळ आल्यानंतरच या ठिकाणी कळेल। परंतु या ठिकाणी जर आपण बघितलं तर आता सध्याच्या घडीला ओबीसी बांधव जे आहे ते मोठ्या प्रमाणात शहरामध्ये दाखल होताना पाहायला मिळते आहे आणि एकंदर म्हणजे ज्या ठिकाणावरून हा मोर्चा निघणार आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जय्यत अशी तयारी करण्यात आलेली आहे। सर्वत्र पिवळ्या झेंड्यांचं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळते आहे। कॅमेरामन साई सुनील डगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।